आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र भिकाजी दराडे यांच्या विजयासाठी नाशिक येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीत महायुतीच्या विजयासाठी सविस्तर रणनीतीवर चर्चा करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार नरेंद्र दराडे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे नेतृत्व अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी गोकुळ गीते यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या समर्थनार्थ आपली उमेदवारी मागे घेतल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले। त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीची ताकद अधिक बळकट झाली असून विकासाभिमुख राजकारणाला चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। बैठकीस महायुतीचे आमदार, प्रमुख पदाधिकारी, जिल्ह्यातील नगराध्यक्ष, नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विकास, सुशासन आणि जनहिताच्या ध्येयाने महायुतीचा विजय अधिक भक्कम करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। मंत्री, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, गटनेते सर्व उपस्थित राहणार त्याबद्दल आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। वरिष्ठांनी सर्वांनी आपल्याला मार्गदर्शन केले त्याप्रमाणे सर्वांनी आपण काळजीपूर्वक एकत्र 4 दिवस राहायचं आणि वरिष्ठांच्या सूचना सगळ्यांनी पाळली। तुम्ही पिता आहात आणि तुमचा आदेश आम्ही सर्व पाहू, त्यामुळे आपण सर्वजण उद्या तुम्ही सांगितलं त्या टायमाला आम्ही एकत्र येऊ आणि तुमच्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्व पालन करू असं शब्द होतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
मंडळाही एक मुद्दा राहिला होता. पाठीमागच्या काळामध्ये काही सोशल मीडिया किंवा याच्यातनं समज गैरसमज निर्माण करण्याचं काम केलं गेलं होतं आणि या संदर्भामध्ये ऑलरेडी पोलीस विभागाकडे तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. कोणी ते सोशल मीडियाला टाकलं त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करणं आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये पण कदाचित काही लोक ज्यांना हे चांगलं बघितलं जाणार नाही ते काही अफवा पसरवणं सोशल मीडियामधून खोट्या नाट्या गोष्टी प्रसारित करणं असे पण प्रकार करतील. ऑलरेडी पोलीस डिपार्टमेंटला त्याची तक्रार नोंदवण्यात आली, परंतु विनंती असणार आहे की आपल्या खोट्या अफवांवर आपण कोणी विश्वास ठेवू नये. दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.